आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते आहे। जतिंदर सिंगला मुंबईमधून अटक करण्यात आलेली आहे। जतिंदर सिंग खलिस्तानी दहशतवाद्यांचा सहकारी आहे। एनआयएची मुंबईमध्ये ही मोठी कारवाई दिसून येते आहे। जतिंदर सिंगला अटक करण्यात आलेली आहे। एनआयएने मुंबईमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। जतिंदर सिंगला अटक करण्यात आलेली आहे। जतिंदर सिंग याला मुंबईमधून अटक करण्यात आलेली आहे। पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यामधील जतिंदर सिंग हा शस्त्र पुरवठादार बलजीत सिंगच्या अटकेनंतर जुलै 2024 पासून फरार होता। एनआयएच्या मोठ्या प्रयत्नानंतर जतिंदर सिंगला काल मुंबईमधून अटक करण्यात आली आहे। जतिंदर सिंगला मुंबईमधून अटक करण्यात आली आहे। जतिंदर सिंग हा खलिस्तानी दहशतवाद्यांचा सहकारी आहे। एनआयएने मुंबईमध्ये मोठी कारवाई केलेली पाहायला मिळते। पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यामधील जतिंदर सिंग हा शस्त्र पुरवठादार बलजीत सिंगच्या अटकेनंतर जुलै 2024 पासून फरार होता। त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। एनआयएच्या मोठ्या प्रयत्नानंतर जतिंदर सिंगला काल मुंबईतून अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, सगळ्यात मोठी एनआयएची कारवाई म्हणायला हरकत नाही, जतिंदर सिंगला आता अटक करण्यात आलेली आहे। चेतन, नक्की जान्हवी, आपण जर पाहिलं एनआयए कडून मुंबईत काल मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। खालिस्तानी दहशतवाद आहे हा जतिंदर सिंग मुंबईतून अटक खरं तर करण्यात आलेली आहे। एनआयएने पंजाबमधील दहशतवादा संदर्भात खालिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग जो खालिस्तानी दहशतवादी आहे आणि गँगस्टर बचित्तर सिंगचा प्रमुख सहकारी म्हणून जतिंदर सिंगला मुंबईतून अटक केलेली आहे। आपण जर पाहिलं तर एनआयएच्या मोठ्या प्रयत्नानंतर जतिंदर सिंगला काल जी आहे अटक करण्यात आलेली आहे आणि असं म्हटलं जातंय की जतिंदरची ओळख एनआयएने अशी सांगितलेली आहे की लखबीर सिंगने बनवलेल्या आणि भारतात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल या बीकेआय संघटनेच्या दहशतवादीच्या टोळ्याची सदस्य असल्याचं एनआयए कडून सांगण्यात आलेलं आहे आणि लखबीर सिंगच्या जवळच्या सहकारी बाटलाचा एक सहकारी म्हणून त्याची ओळख आहे असं एनआयए कडून पत्रकात म्हटलं गेलेलं आहे। त्यानुसार एनआयएच्या तपासानंतर जतिंदर सिंग पंजाबमधील लांडा आणि बाटल्याचा ऑन ग्राउंड ऑपरेटर शस्त्र पुरवणारा होता। तो मध्य प्रदेशमधील पुरवठादार बलजीत सिंग उर्फ राणा भाई याच्याकडून शस्त्रे खरेदी करत होता आणि ज्याच्यावर अलीकडे तात्काळ प्रमाणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। त्याच्या विरोधात खरं तर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि एनआयए जी आहे ही याच्या शोधात होती, जतिंदर सिंगच्या शोधात होती आणि काल अखेरीस जतिंदर सिंगला मुंबईतून एनआयएच्या पथकाने अटक केलेली आहे। जान्हवी जी आता यापुढची कारवाई कशी असणार आहे चेतन? नक्कीच जान्हवी, जतिंदर सिंग याचं मेडिकल करण्यात येणार आहे। कालच त्याची मेडिकल झालेली आहे आणि त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे। खरं तर मुंबईच्या सत्र न्यायालयात स्पेशल एनआयए कोर्ट आहे, या कोर्टात त्याला हजर करण्यात येणार आहे। जी धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।